ऋतू बदलला की तुम्ही सुद्धा लगेच आजारी पडता का? सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आणि मग 10-15 दिवस औषधं. पण खरं कारण ऋतू नाही. तुमच्या या छोट्या-छोट्या सवयी आहेत. आज मी त्या कोणत्या सवयी आहेत ते सांगणार आहे. ज्या बदलल्या तर ऋतू बदलला तरी तुम्ही आजारी पडणार नाही. मी स्वतः आधी वारंवार आजारी पडायचे, पण या सवयी बदलल्यावर फरक दिसला. शेवटची सवय 90% लोक इग्नोर करतात. थंडी संपून उन्हाळा सुरू होताना वातावरणात मोठा बदल होतो. सकाळी गारवा, दुपारी उष्णता आणि संध्याकाळी पुन्हा थोडा थंड वारा. अशा बदलांमुळे शरीरावर ताण येतो. या काळात अनेकांना पोटाचे विकार, सर्दी, कफ, घसा खवखवणे, अंगदुखी असे त्रास जाणवतात. त्यामुळे बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. हंगाम बदलताना पोटाचे विकार वाढण्यामागे एक कारण म्हणजे आहारातील अचानक बदल. थंडीत जड, तेलकट आणि मसाले पदार्थ खाल्ले जातात. मात्र उन्हाळा सुरू होताच शरीराला हलका, पचायला सोपा आहार आवश्यक असतो. तरीही जर आपण जड, तिखट किंवा रस्त्यांवरचे अन्न खाल्ले तर अपचन, आम्लपित्त, जुलाब किंवा पोट फुगणे यांसारखे समस्या उद्भवू शकतात. ऋतू बदलताना शरीरात कफ वाढतो. थंड पाणी पिण्याची सवय असेल तर सर्दी पटकन होते. त्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्याबरोबर चिमूटभर हळद घेतली तर हे पाणी घसा साफ ठेवते. हळदी ही शरीरावरची सूज कमी करण्यास मदत करते आणि इम्युनिटी ऍक्टिव्हेट करते. पुढची सवय ही बहुतेक महिलांकडून होतेच, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. सर्दी कफ होण्यामागेही हवामानातील बदल कारणीभूत असतो. सकाळ संध्याकाळ थंडावा आणि दुपारी उष्णता यामुळे शरीराचे तापमान संतुलन बिघडते. घाम आल्यावर लगेच थंड पाणी पिणे, एसीतून बाहेर पडताच उन्हात जाणे आणि थंड पेयांचे अतिसेवन यामुळे घसा आणि श्वसनमार्ग संवेदनशील होतात. कामाला जाणाऱ्या महिला एसीमध्ये बसल्याने सूर्यप्रकाश हा शरीराला लागतच नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी कमी होते. व्हिटॅमिन डी कमी झालं की इम्युनिटी कमजोर होते. परिणामी सर्दी, खोकला आणि कफ वाढतो. रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटं सकाळी सूर्यप्रकाश हा शरीराला लागू द्यावा. हे व्हिटॅमिन डी चे नैसर्गिक सोर्स आहे. यापुढची सवय तुमच्या किचनशी रिलेटेड आहे. या समस्यांपासून बचावासाठी काही साध्या सवयी अत्यंत उपयोगी ठरतात. सर्वप्रथम आहारात बदल हळूहळू करावा. हलके, पचायला सोपे आणि ताजे अन्न घ्यावे. भाज्या, फळे, ताक, डाळी यांचा समावेश करावा. पाणी पुरेसे प्यावे, पण थंड पाणी टाळावे. उकळून थंड केलेले किंवा कोमट पाणी अधिक फायदेशीर ठरते. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे शरीराला तापमानातील बदलाशी जुळवून घेऊ देणे. घाम आला असल्यास लगेच एसी समोर बसू नये. थंड पेयांचे अतिसेवन टाळावे. ऋतू बदलताना श्वसनमार्ग सेन्सिटिव्ह होतो. अनुलोम विलोम, कपालभाती यासारखे प्राणायाम केले, सकाळी हलका व्यायाम किंवा चालणे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि फुफ्फुसं मजबूत होतात. सर्दी कमी होण्यास मदत होते. पुरेशी झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. झोप कमी असली की इम्युनिटी कमी होते. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मोबाईल वापरल्याने शरीर रिपेअर होत नाही, म्हणून 10:30 ते 11 पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करावा. शेवटची सवय बदलणे फार उपयुक्त ठरेल. हात स्वच्छ धुणे, बाहेरचे उघड्यावरचे अन्न टाळणे आणि घरात स्वच्छता राखणे यामुळे संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. घसा खवखवत असल्यास कोमट पाण्याने गुळण्या करणे किंवा वाफ घेणे उपयुक्त ठरते. बदलते वातावरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण शरीराला त्याची सवय होण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास थंडी संपून उन्हाळा सुरू होताना होणाऱ्या पोटाच्या आणि सर्दी कफाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. सामान्य सवयीच मोठ्या आरोग्य जपतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. निरोगी आयुष्याची सुरुवात आजच करा. आपण आणि आपले कुटुंब निरोगी व आनंदी राहावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. पैसा, प्रतिष्ठा, यश हे सर्व तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा शरीर आणि मन साथ देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हेल्दी असं लिहा. आणि तुमच्या घरी कोण वारंवार आजारी पडत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. दररोज सोप्या भाषेत आरोग्य मार्गदर्शन, घरगुती उपाय आणि आहार सल्ले मिळवण्यासाठी आजच आरोग्य सखी या चॅनलला सबस्क्राईब करा.